सुनेत्रा वहिनींची आणि माझी जी भेट झाली ती आमची कौटुंबिक भेट होती। या संदर्भामध्ये जे काही माननीय मोदी साहेब, माननीय अमित शाह साहेब यांच्या स्तरावर माननीय नड्डा साहेब जे काही केंद्रामधली नेतेमंडळी निर्णय घेतील तो स्वीकारून आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत आणि राज्याचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे। जागा सोडली तुम्ही, दावा नाही आता तुमचा? हा माझा विषयच नाही आहे। मागच्या वेळेस जागा होती त्यावेळेस समीकरणं वेगळी होती, यावर्षी समीकरणं खूप बदललेली आहेत। त्यामुळे या स्तरावर पहिल्यांदा बारामतीची जागा कुणाकडे जाईल हे ठरेल आणि त्यानंतरच उमेदवारीची चर्चा केलेली योग्य राहील। त्यातली मला जी माहिती आहे की यापूर्वीसुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये वारंवार आग लागण्याचे प्रकार झाले होते, ते सगळे संशयास्पद आहेत आणि ही तिसऱ्यांदा अशी घटना MIDCमध्ये घडती आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या प्रकाराची वारंवार ते घडत असल्यामुळे आणि याचा सगळ्या तरुण पिढीवर खूप विपरीत परिणाम होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि वारंवार कुरकुंभ या ठिकाणीच ते होतं आहे। केमिकलचा अडचणी उद्योगाच्या त्या ठिकाणी आमच्या आहेत, परंतु यापेक्षासुद्धा ही गंभीर अडचण असल्यामुळे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून मी अधिवेशन कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करावी अशी मागणी करणार आहे। तर याच्यामध्ये मुळात फॅक्टरी इन्स्पेक्टरपासून ज्या उद्योगाच्या संदर्भात तपासण्या करणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांचं अपयश आहे असं माझं मत आहे। याच्या संदर्भामध्ये केमिकलचं फारसं काही ज्ञान हे नॉन टेक्निकल लोकांना नसतं आणि सगळ्याच केमिकल फॅक्टरी त्या परिसरात आहे, परंतु फॅक्टरी इन्स्पेक्टरपासून तर जे काही MPCBचे सगळे अधिकारी आहेत यांचं याच्यावर थोडं बारकाईने लक्ष असलं पाहिजे, विशेषतः फॅक्टरी इन्स्पेक्टरचं असलं पाहिजे। म्हणूनच या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी मी या अधिवेशनाच्या पुढच्या आठवड्यामध्ये करणार।